आजचा दिवस तर खूप स्पेशल होता, कारण आज कानाचं अन्नप्राशन होतं आणि माझा बर्थडे पण होता. त्यामुळे आम्ही एक छोटंसं फंक्शन ठेवलं होतं आणि आज जरा पाहुणे पण येणार होते, तर सकाळी सकाळी आत्यांची तर स्वयंपाकाची तयारी चालू होती. सुनील, दीदी आणि मी, आमच्याकडे तर डेकोरेशनचं काम होतं. आणि आज काना पण खूप लवकर उठला होता आणि उठल्या उठल्या तर त्याने मला बर्थडे विश केलं होतं. हे बघून मला खूप छान वाटत होतं. मग आम्ही काकांना उठवायला गेलो, कारण खूप सारी कामं पेंडिंग होती आणि आम्हाला पटपट आवरायचं होतं. अन्नप्राशन हा 16 संस्कारांपैकी एक संस्कार मानला जातो आणि बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं तेव्हा आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला बाहेरचं काहीतरी खायला दिलं जातं आणि आमचा काना पण 6 महिन्याचा झाला होता, तर आम्ही आज त्याचं अन्नप्राशन करणार होतो. आम्ही तिघं तर डेकोरेशनच्या तयारीला लागलो होतो. दीदींनी आणि मी छान अशा या फ्रूट प्लेट बनवल्या होत्या, ज्या की खूप सुंदर दिसत होत्या आणि खूप अट्रॅक्टिव्ह पण वाटत होत्या. सुनीलचं पण इकडे डेकोरेशन करायचं काम चालू होतं. फ्रूट प्लेट्स तर आमच्या सर्व काही बनून झाल्या होत्या आणि आता फक्त फायनल डेकोरेशन बाकी होतं, तर ते पण आम्ही करत होतो. आणि कानासाठी कानाच्या काकांनी तर खूप सगळ्या वस्तू आणल्या होत्या. 70 ते 75 प्रकारचे फूड आयटम्स आणले होते आणि ते सगळे आम्हाला तिथे मांडायचे होते. सर्व काही डेकोरेशन तर झालं होतं आणि आमचं डेकोरेशन खूप सुंदर दिसत होतं आणि सगळ्यांना खूपच आवडलं होतं. तर पुढचे फंक्शन्स आम्ही कसे केले हे बघण्यासाठी श्रुती जाधव या चॅनलला नक्की फॉलो करा.